नमस्कार मंडळी. गेले बीपीटीला लागल्यापासून आजपर्यंत एखाद्या परिवारामध्ये किती मतभेद होतात, किती भांडणं होतात, काही इतकं, पण आमची फॅमिली अशी ग्रँड फॅमिली आहे. जवळजवळ 70 ते 80 जणांची फॅमिली आणि एवढ्या सगळ्यांचा परिवार. आम्ही एकाच सोसायटीत राहतो, त्याचाही एक मोठा इतिहास आहे. आम्ही कधी काळी सेकंड शिफ्टला कामावर असताना त्यांना आमची गाठभेट झाली आणि सोसायटीमध्ये आमच्याच ओळखीचे त्यांना फ्लॅट विकायचा होता आणि यांना घ्यायचा होता. दोघांची गाठभेट घडून गेली आणि तो सुवर्णयोग की ज्यांचा सहवास गेली 38 वर्ष काही जास्तच म्हणून जवळजवळ 30-35 वर्ष आम्ही एकत्र आहोत. आणि माझ्या मुलाला वहिनींच्या हातची पुरणपोळी खूप आवडते. आता गेली काही 2-4 वर्ष मिस करतोय. माझा मुलगा विचारतो, काकूनी मला विसरल्या वाटतं. पण काही असं सुखाचे क्षण हे मोजता येत नाही. आणि आता शरद वसंत भालेराव, हे वसंत भालेराव साहेबांचे वडील, त्यांच्याबरोबर सुद्धा नोकरी करण्याचा आम्हाला संबंध आला. त्यांच्या आई, त्यांचा परिवार, यांचे सगळा जो परिवार आहे त्या परिवाराबरोबर आम्ही एवढे, म्हणजे आम्हाला कधी असं वाटलंच नाही की आम्ही लांब लांब कुठे असे आहोत वगैरे. एकमेकांच्या सुखदुःखात या दोन्ही मुली या लहानाच्या मोठ्या आमच्याच समोर झालेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे या मुलांना एवढे चांगले संस्कार दोघांनी आईबाबांनी दिले की ते लहान असल्यापासून कधी रस्त्यानं जाताना आपलं लक्ष नसलं. सोसायटीच्या त्या काळामध्ये म्हणजे त्या रस्त्यावर आमचं लक्ष नसलं तरी काका म्हणून हाक मारून एवढं म्हणजे अटेंड करणं हे सगळ्यांनाच नाही जमत. आणि शरद भालेराव, वहिनी आणि यांचं सगळं कुटुंब यांच्यासाठी भरपूर अगदी म्हणजे माझ्या मनात बोलण्यासारखं काय भरपूर आहे. आणि त्यांचं जे प्रेम, त्यांचा सहवास, आता ते सखाराम कॉम्प्लेक्समधून बाहेर पडले पण तरीसुद्धा डोंबिवलीतच आहेत. कधी जाऊन आपण भेटू शकतो असं काही नाही. लांब गेलं म्हणून मनाने लांब नाही आहात. आम्ही एकत्रच आहोत आणि पुढील वाटचालीसाठी आता माझ्यासारखं रिटायर झालेला माणूस गेली 10 वर्ष, आता हे 11वं वर्ष आहे. आम्ही एकत्र होतो आणि पुढेही एकत्र राहू. आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी, त्यांच्या सौख्यासाठी आणि त्यांच्या परिवाराला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.